मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ ज्याला भाषण कला शिकायची आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना स्टेज गाजवायचं आहे, ज्यांना मंच गाजवायचा आहे, ज्यांना हजारो लाखो श्रोत्यांच्या हृदयावर राज्य करायचं आहे, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. खूप उपयुक्त ठरेल, अगदी शेवटपर्यंत पहा. तर भाषण करत असताना आपलं भाषण हे प्रभावी कसं होईल किंवा ते श्रोत्यांच्या मनापर्यंत कसं जाईल, श्रोत्यांना खुर्चीवर खेळून कसं ठेवेल, श्रोते आपल्या भाषणाला बोरिंग होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि भाषण प्रभावी केलं पाहिजे. मग भाषण प्रभावी कशाने होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या भाषणामध्ये जर शब्दाची श्रीमंती असेल, आपलं भाषण आहे ते एकदम शब्दप्रभावी असते, आपले भाषण हे समृद्ध असेल, शब्दाने समृद्ध असेल, शब्दांनी समृद्ध आणि संपन्न असेल, तर ते भाषण श्रोतृवर्ग जो आहे, जो प्रेक्षक वर्ग आहे, त्या श्रोतृवर्गाच्या प्रेक्षक वर्गाच्या हृदयामध्ये जाऊन बसत असतं आणि ते प्रभावी बनत असतं ते भाषण. म्हणून भाषणासाठी भाषण प्रभावी कसं होईल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे शब्दकोश, शब्दांचा भंडार, शब्दाची श्रीमंती, शब्द समृद्धी आपल्याकडे असली पाहिजे. मग ही शब्दाची भंडार, शब्दाची श्रीमंती, शब्दाची समृद्धी, शब्द आपल्याला जास्त प्रमाणामध्ये समृद्ध कशी बनते, शब्दाची श्रीमंती कशी आपल्याकडे, शब्दाची संपन्नता कशी आपल्याकडे येईल, कशामधून येईल, तर आपल्याला भाषणामध्ये जर खऱ्या अर्थाने भाषण प्रभावी करायचं असेल, भाषणामध्ये जर आपल्याला खरं अर्थाने भाषण लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं असेल त्या भाषणात, तर आपल्याकडे शब्द असले पाहिजेत, शब्दाची श्रीमंती असली पाहिजे, शब्दाची संपन्नता असली पाहिजे, शब्द समृद्ध असले पाहिजे. कारण मराठी भाषा ही खूप सुंदर आहे. कारण म्हणतात ना की माझा मराठीचं बोल कौतुकी, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिकी मिळवी. म्हणजे खरोखर ही भाषा खूप सुंदर आहे, परंतु आपल्याला ती मांडता आली पाहिजे. अमृतासारखी भाषा आहे ती, अमृतासारखी भाषा, अमृतासारखी जी मराठी आहे ती आपल्याला फक्त समोरच्याला प्रभावीपणे मांडता आली पाहिजे ती भाषा. नाहीतर शब्दाची दरिद्री जर आपल्याकडे असेल, शब्द जर आपल्याकडे दरिद्री असतील, शब्द जर आपल्याकडे शूद्र असतील, तर ते भाषण आपलं बोरिंग होईल. शब्दाची श्रीमंती आपल्याकडे असली पाहिजे, शब्द साठा आपल्याकडे असला पाहिजे, शब्दाची समृद्धी आपल्याकडे असली पाहिजे. ती कशातून येते, आपलं भाषण प्रभावी का होतं, कशामुळे होतं, शब्द आपल्याकडे, शब्दाची श्रीमंती, शब्दाची समृद्धी, शब्दाची संपन्नता, शब्दाचा साठा, शब्दाचा संचय आपल्याकडे असला पाहिजे. तो कुठून येतो, तर आपल्याला त्याच्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात, त्याच्यासाठी साहित्य वाचावं लागतं, त्याच्यासाठी आपल्याला कादंबऱ्या वाचाव्या लागतात. वाचनामधून आपल्याला शब्दाची श्रीमंती येत असते, वाचनामधून आपल्याला शब्दाची समृद्धी येत असते, वाचनामधून आपल्याला शब्दाचा साठा मिळत असतो, वाचनामधून आपल्याला शब्दाचा संचय तयार होत असतो, वाचनामधून आपल्याला शब्दकोश तयार होत असतो, शब्द साठा, शब्द श्रीमंती आपल्याकडे वाचनामधून येत असते. आता हा व्हिडिओचा एकच उद्देश आहे की काय, आपल्याला जर भाषण प्रभावी करायचं असेल, लाखो करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करायचं असेल, तर आपल्याकडे शब्दाची श्रीमंती असली पाहिजे, शब्दाची समृद्धी असली पाहिजे, शब्दाची संपन्नता असली पाहिजे. आपली मराठी भाषा ती अमृताहून गोड आहे आणि म्हणून आपल्याला ती मांडता आली पाहिजे, त्याची मांडणी करता आली पाहिजे. जर आपले शब्द भारे असतील, प्रभावी असतील, शब्द जर आपले एकदमच समृद्ध असतील, श्रीमंत असतील, तर ते लोकांच्या हृदयावर राज्य करत असतात. आणि शब्दामध्ये दरिद्रेपणा असतील, शब्दामध्ये जर शूद्रपणा असेल, शब्दामध्ये जर काहीच त्याला वजन नसेल, व्हॅल्यू नसेल त्या शब्दाला, तर ते भाषण बोरिंग होत असतं. म्हणून शब्द जर आपल्याला प्रभावी करायचे असतील, शब्दाचा साठा तयार करायचा असेल, शब्दाचा संचय करायचा असेल, शब्दाची श्रीमंती आपल्याकडे पाहिजे असेल, तर आपल्याला पुस्तकं वाचावी लागतील, साहित्य वाचावं लागेल, कादंबऱ्या वाचाव्या लागतील. जर आपल्याकडे वेळ नसेल, तर आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जे काही ते मिळतं आपल्याला, कादंबऱ्या मिळतात, पुस्तकं मिळतात, जे पाहिजे ते पुस्तकं मिळतात, कादंबऱ्या मिळतात, जे पाहिजे ते साहित्य आपल्याला मिळतं.
जरी आपल्याला पुस्तक वाचायला वेळ नसेल तरी आपल्या हातामध्ये कंटिन्यू 24 तास मोबाईल असतो. म्हणून मोबाईलद्वारे आपण ते वाचू शकतो. आणि वाचण्याची आवड जर आपल्याला असेल तर खऱ्या अर्थाने आपलं जे भाषण आहे ते आपण प्रभावित करू शकतो. म्हणून सांगायचा उद्देश एकच की आपल्याकडे शब्दाची श्रीमंती असली पाहिजे, समृद्धी असली पाहिजे, शब्दाची संपन्नता आपल्याकडे असली पाहिजे, शब्दामध्ये वेटेज असलं पाहिजे, वजन असलं पाहिजे, तेव्हा भाषण प्रभावी होत असतं. नाही तर शब्दाची दरिद्री असेल, आपल्याला जर शब्दच नसतील आपल्याकडे, काहीतरी रटाळ जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला त्या भाषणाला कोणी मानतच नाही, त्या भाषणाला कोणी किंमत देत नाही, मूल्य देत नाही, दर देत नाही, भाव देत नाही. फक्त आपल्याला वाटतं की मी लय खूप भारी सुंदर भाषण केलं, परंतु पुढच्या श्रोत्यांच्या मनावरती अधिराज्य करत नाही. तर पुढच्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य घालवायचं असेल तर आपल्याकडे शब्दसाठा, शब्दसंचय, शब्दश्रीमंती असली पाहिजे. ती कुठून मिळते तर ती पुस्तकातून, साहित्यातून, कादंबऱ्यातून मिळत असते. आणि म्हणून आपण पुस्तकं वाचली पाहिजे, कादंबऱ्या वाचली पाहिजे, साहित्य वाचलं पाहिजे आणि ती साठा आपल्याजवळ ठेवला पाहिजे, ती श्रीमंती आपल्याकडे ठेवली पाहिजे. आणि भाषण करताना ती हळूहळू आपण वाटून दिली पाहिजे, वाटली पाहिजे. ती भाषण करताना ती श्रीमंती वाटली, तो साठा वाटला, तो संचय वाटला की श्रोत्यांच्या मनामध्ये तो झिरपत असतो. आणि मनामध्ये झिरपला की श्रोते आपल्याला कधी विसरत नाही. म्हणून भाषणे आपलं कधी प्रभावित होत असतं. जर ती साठा, श्रीमंती आणि संचय जर आपल्याकडे असेल तर तो कशातून मिळतो? तो साहित्यातून, पुस्तकातून, कादंबऱ्यातून मिळत असतो. कुठं जात असताना सुद्धा आपण वाचण्याची खूप आवड असली पाहिजे. ज्याला वाचण्याची आवड आहे तो खऱ्या अर्थाने प्रभावी बोलू शकतो. मित्रांनो, हरे कृष्ण. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अनेक असे बारीक सारीक गोष्टीचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती असतात. भाषण कलेच्या संदर्भात तर खूप आहे, 500च्या आसपास भाषण कलेच्या संदर्भामध्ये व्हिडिओ आहेत. म्हणून जर आपल्याला भाषण कलेमध्ये जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा, जेणेकरून दुसऱ्याच्या कामाला येईल आणि त्यालासुद्धा प्रेरणा मिळेल, चालना मिळेल की अरे यार खरं वाचलं पाहिजे. वाचण्यातून श्रीमंती मिळते, शब्दसाठा मिळतो, शब्दसंचय मिळतो, शब्दाचा कोश तयार होतो, शब्दाचं भंडार आपल्याकडे तयार होतं. आणि शब्दाचं भंडार आपल्याकडे असलं की आपण ते सहजासहजी वाटू शकतो आणि ते श्रोत्याच्या मनावर राज्य करतो आपण. म्हणून भाषणामध्ये वाचन असलं पाहिजे आणि शब्दाची श्रीमंती, शब्दाचा भंडार, शब्दकोश, शब्दसंचय आपल्याकडे असलं तरच आपलं भाषण प्रभावी होतं. हे लक्षात असू द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि